नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आई होण्याची इच्छा ही प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत भावनिक गोष्ट असते. पण आज अनेक जोडप्यांसाठी प्रेग्नन्सीचा हा प्रवास सोपा राहिलेला नाही. नेमकी हीच समस्या सोडवण्यासाठी जन्म झाला गायनोवेदाचा. भारतातील सर्वात मोठी आयुर्वेदा फर्टिलिटी चेन ऑफ क्लिनिक्स. अवघ्या 5 वर्षात गायनोवेदाचे 50हून अधिक क्लिनिक्स, 200हून अधिक डॉक्टर्स, 35हून अधिक शहरांमध्ये उपस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक पद्धतीने कपल्सना गुड न्यूज देण्याचं मिशन घेऊन गायनोवेदा आज या क्षेत्रात गोल्ड स्टँडर्ड म्हणून ओळखलं जात आहे. याच मिशनच्या मुळाशी आहेत ज्यांनी हे संपूर्ण विश्व उभं केलंय. ते आहेत भारतातील प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आरती पाटील. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. तर डॉक्टर आरती या गेली 16 वर्षे आयुर्वेदाच्या माध्यमातून वंध्यत्व उपचार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी MD आयुर्वेद स्त्रीरोग व प्रसूती तंत्र ही पदवी प्राप्त केली असून या विषयावर त्यांचा सखोल संशोधन आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित व्यासपीठांवर त्यांचे 50हून अधिक रिसर्च पेपर्स प्रकाशित झालेले आहेत. त्या गायनोवेदाच्या सहसंस्थापक आणि चीफ डॉक्टर आहेत आणि आजवर हजारो दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, अगदी 2 दिवसातच म्हणजे 25 जुलैला जागतिक IVF डे साजरा केला जाणार आहे आणि म्हणूनच आपण आज IVF वर बोलणार आहोत. आपण बघतो की आजकाल प्रेग्नन्सीमध्ये काहीही समस्या आली तरी IVF चा विचार पहिल्यांदा डोक्यात येतो. अगदी यंग कपल्सना सुद्धा IVF चा सल्ला दिला जातो. तर IVF इतकं महत्वाचं आहे का की कोणताही प्रॉब्लेम्स क्रिएट झाला की IVF करणं गरजेचंच आहे? तर आजकाल इन्फर्टिलिटीची जी समस्या आहे ती खूप प्रमाणात वाढली आहे, हे तर सत्य आहे. वाढता ताणतणाव आहे किंवा झोपेचा अभाव आहे, बदलती जीवनशैली आहे, आहाराच्या पद्धती सुद्धा बदलत आहेत. तर या सगळ्यांचा परिणाम म्हणून आज 3 पैकी 1 जोडप्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्रास होतोय. आणि हे तर एक महत्वाचं कारण आहेच, पण हे एकमेव कारण नाही ज्याच्यामुळे IVFचं प्रमाण वाढलेलं आहे. तर IVFचं प्रमाण का वाढलंय ह्याचं मुख्य कारण समजून घेण्यासाठी आपण पहिला समजून घेऊया की एक स्त्री जेव्हा प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असते तेव्हा तिचा प्रवास कसा असतो. तर कोणतीही स्त्री जेव्हा डॉक्टरांच्याकडे जाते तेव्हा तिला 3च प्रकारचे उपचार दिले जातात. पहिला म्हणजे ओव्ह्युलेशन स्टडी. तर हे काय असतं, तर तिच्या वारंवार ऑल्टरनेट डे सोनोग्राफी केल्या जातात आणि तिच्या ओव्हरीमध्ये जे एग्ज म्हणजे अंडी डेव्हलप होतात त्याचं मॉनिटरिंग केलं जातं. आणि अंड जेव्हा फुटून बाहेर पडतं, ज्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो, त्या ओव्ह्युलेशन नंतर नॅचरली कॉन्टॅक्टमध्ये राहायला सांगितलं जातं. अशी अनेक सायकल केली जातात. जेव्हा या सायकल्सनी प्रेग्नन्सी अचीव्ह होऊ शकत नाही किंवा फेल होतात तेव्हा IUI चा सल्ला मिळतो. IUI मध्ये पुन्हा हीच ट्रीटमेंट रिपीट केली जाते आणि त्यावेळी मात्र स्पर्म हे बाहेरून सिरिंजच्या द्वारे गर्भाशयामध्ये सोडले जातात. ठीक आहे. आणि ह्याचे पण 2-3 सायकल केले जातात. जेव्हा IUI मध्ये सुद्धा परिणाम मिळत नाही आणि प्रेग्नन्सी अचीव्ह होऊ शकत नाही तेव्हा मात्र IVF चा सल्ला मिळतो. आता IVF मध्ये नक्की काय करतात, तर IVF मध्ये तुमच्या शरीरातली अंडी काढून घेतात, स्पर्म सुद्धा शरीराबाहेर काढून घेतले जातात. त्या दोघांनाही फर्टिलाइज करून एम्ब्रिओ बनवला जातो आणि तो जेव्हा आपण गर्भाशयामध्ये सोडतो त्या प्रक्रियेला IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतात. मग इन विट्रो फर्टिलायझेशनची ही जी सगळी प्रोसेस आहे यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की की कारण कोणतंही असो सर्वांना IVF चा सल्ला नक्की मिळतो. तर ओव्हरऑल ही जर तुम्ही ट्रीटमेंट लक्षात घेतली तर तुम्हाला समजेल की ज्यांना सिव्हिअर पद्धतीचा PCOD आहे त्यांना, किंवा ज्यांना लो AMHचा प्रॉब्लेम आहे, किंवा ज्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहू शकत नाही, अशा कपल्समध्ये सुद्धा ही जी ट्रीटमेंटची एक पद्धत आहे की सुरुवातीला ओव्ह्युलेशन स्टडी, मग IUI आणि ते झाल्यावर IVF, ही पद्धती मात्र बदलत नाही. याच्यावरून तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात येईल की प्रत्येक कपलमध्ये त्या कपलला नक्की कोणत्या कारणामुळे प्रेग्नन्सी राहत नाहीये या कारणाचा विचारच केला जात नाहीये आणि कुठेतरी या रूट कॉजवर म्हणजे मूळ कारणाकडे थोडं दुर्लक्ष नक्की होतंय. आणि याच बरोबर आपण बघितलं तर प्रत्येक कपलला एक सामाजिक प्रेशर असतं. त्यांना एक म्हणतात ना की एक त्या टाइम फ्रेम मध्ये त्यांना प्रेग्नन्सी अचीव्ह करायची असते. त्यांना बाकीचं फॅमिली प्रेशर पण असतं. या सगळ्या प्रेशर्स अंडर जेव्हा ते कपल असतं तेव्हा या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करण्याची क्षमताच त्यांच्यामध्ये राहत नाही. आणि हेच महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळं आज IVF इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे.
निश्चितच. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही जर IVFचा सल्ला दिला असेल तर एकदा डॉक्टर आरती पाटील यांना नक्की भेटा आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, तुमच्याकडे तर 50हून अधिक कपल्स दररोज तुम्हाला भेटत असतात, तुमचा सल्ला घेत असतात. अशा वेळेला एखाद्यानं IVFचा सल्ला दिलेला आहे, तर तुम्ही कोणत्या बेसिसवर ठरवता की या पेशंटला खरंच IVFची गरज आहे का? जेव्हा एखादं कपल प्रेग्नन्सी राहण्यासाठी आयुर्वेदाची निवड करतं, तेव्हा त्याचा IVF ला विरोध आहे असं अजिबात म्हणण्याची गरज नाही. खरं म्हणजे या दोनही ट्रीटमेंट एकमेकांना पूरक आहेत. कारण आम्ही सुद्धा आमच्या क्लिनिक्समध्ये काही ठराविक केसेसमध्ये, भले त्या केसेस अगदी 7 ते 10% असतात, पण या केसेसमध्ये IVF गरजेचंच असतं. आणि आम्ही सुद्धा त्यांना अगदी स्पष्टपणे IVFचा सल्ला देत असतो. तर समजून घेऊया की या कोणत्या केसेस आहेत. तर सगळ्यात पहिला महत्वाचा सिनारिओ म्हणजे जर स्त्रीचे दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स बंद असतील तर अशा केसेसमध्ये IVF करणं महत्वाचं आहे. किंवा जर सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं जे तोंड आहे ते खूप लहान आहे, ज्याला आपण पिन होल ऑस म्हणतो, ठीक आहे, त्याच्यामधून स्पर्म आतमध्ये एंट्री करू शकत नसेल, ठीक आहे, तर अशा केसेसमध्ये IUI करणं पण इम्पॉसिबल आहे. आणि मग स्पर्म आणि एग म्हणजे ओव्हम हे दोघं भेटूच शकत नाहीत आणि प्रेग्नन्सी राहू शकत नाही. अशा केसेसमध्ये सुद्धा IVF गरजेचं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर स्पर्म नसतीलच, म्हणजे ज्याला आपण अझूस्पर्मिया म्हणतो, ठीक आहे, आणि काही उपचारांनी स्पर्म काउंट वाढू शकणार नसेल किंवा स्त्रियांमध्ये अंडी शून्य असतील म्हणजे अंडी नाहीच आहेत, अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा IVF करणं गरजेचं आहे. तर या तीनही केसेसमध्ये आम्ही गायनोवेदामध्ये स्पष्टपणे IVFचा सल्ला देतच असतो. पण या केसेस नक्कीच 7 ते 10% इतक्याच बघायला मिळतात. तर गायनोवेदामध्ये जेव्हा कोणतंही कपल येतं तेव्हा मी साधारणपणे बघितलंय की 50% कपल्स जे आहेत ते असे येतात आमच्याकडे ज्यांना ऑलरेडी कधी ना कधीतरी IVFचा सल्ला मिळालेलाच आहे. 20% कपल आमच्याकडे असे पण येतात जे ऑलरेडी IVF करून आलेले आहेत, पण IVF मुळे त्यांना प्रेग्नन्सी मात्र होऊ शकली नाही. आणि 30% कपल आमच्याकडे असे येतात जे त्यांच्या पूर्ण या फर्टिलिटीच्या जर्नीमध्ये अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये आहेत, तर त्यांनी कोणतीही ट्रीटमेंट आतापर्यंत घेतलेली नाही. तर कपल कोणत्याही पद्धतीचं असू दे, तर गायनोवेदामध्ये ट्रीटमेंटचा जो अप्रोच आहे तो मात्र समानच असतो. त्यांचं 45 मिनिटाचं कन्सल्टेशन गायनोवेदाचे डॉक्टर पहिल्यांदा घेत असतात. त्याच्यामध्ये त्यांची पूर्ण सिम्पटम्स, त्यांची हिस्ट्री, त्यांचे पिरियड्स, त्यांचे सगळे रिपोर्ट्स, ज्याच्यामध्ये त्यांची पेल्विक अल्ट्रासाऊंडची जी सोनोग्राफी असते, सिमेन अनालिसिसचे रिपोर्ट्स असतात, हे सगळे तपासून पहिल्यांदा डायग्नोसिस काय आहे किंवा या कपलमध्ये प्रेग्नन्सी न होण्याचं मूळ कारण काय आहे हे पहिल्यांदा बघितलं जातं आणि त्याच्यावरती उपचार केले जातात. तर हे जेव्हा आपण करतो तेव्हा बहुतांश कपलमध्ये या नैसर्गिक उपचारांनीच प्रेग्नन्सी राहते. पण नक्कीच काही ठराविक कपल्स असेही असतात की त्यांना आम्ही स्पष्ट IVFचा सल्ला देतो. निश्चितच. तर मैत्रिणींनो, तुम्हीही जर बाळाचं स्वप्न पाहत असाल तर नक्कीच आधी डॉक्टर आरती पाटील यांचा सल्ला घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, IVF हे बघितलं तर अगदी आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारलेली एक पद्धती आहे, उपचार पद्धती. पण साध्या वाटणाऱ्या केसेसमध्ये सुद्धा एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर प्रेग्नन्सी होतेच असं नाहीये. आणि तुम्ही तर अगदी 25,000हून जास्त केसेस अशा पाहिलेल्या आहेत ज्या नैसर्गिक पद्धतीने प्रेग्नेंट राहिलेल्या आहेत. तर तुम्ही असं काय वेगळं करता की ज्यामुळे हा फरक पडतो? तर गायनोवेदाच्या ट्रीटमेंटमध्ये नेमकं वेगळं काय आहे हे समजून घेण्यापूर्वी प्रेग्नन्सी कशी होते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर हे मी तुम्हाला या मॉडेलच्या मदतीने समजावून सांगते. तर बघा, हा युटेरस आहे म्हणजे गर्भाशयाची पिशवी. ह्याच्या दोन्ही बाजूला या फॅलोपियन ट्यूब्स असतात आणि त्याच्या बरोबर खालच्या बाजूला दोनही साईडला अंडाशय म्हणजे ओव्हरीज असतात. यामध्ये खूप सारे एग्ज असतात. जेव्हा हे एग डेव्हलप होतं आणि फुटून बाहेर पडतं त्या प्रक्रियेला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. एकदा हे एग रिलीज झालं की ते या ट्यूबमधून येतं आणि इथे थांबतं. शारीरिक संबंध झाल्यानंतर स्पर्म जेव्हा युटेरसमध्ये एंट्री घेतो तेव्हा तो इथून प्रवास करत तो अंड्याला येऊन इथे मिळतो आणि तिथे फर्टिलायझेशन होतं. गर्भ तयार झाल्यानंतर 2-3 दिवसांनी हा गर्भ प्रवास करत करत इथे येऊन इथे रुजतो.
तर युटेरसच्या आतलं हे जे लाइनिंग किंवा स्तर आहे त्याला आम्ही एंडोमेट्रियम असं म्हणतो. इथे हा गर्भ रुजत असतो आणि मग प्रेग्नन्सी राहण्याची प्रक्रिया पूर्ण होते. आता तुम्हाला जर ही प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित समजली असेल तर एक गोष्ट अशी लक्षात येईल की प्रेग्नन्सी राहायची असेल तर 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एगची क्वालिटी म्हणजे अंड्याची क्वालिटी, दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्मची क्वालिटी आणि तिसरी गोष्ट म्हणजे गर्भाशयाच्या आतलं जे लाइनिंग आहे अस्तर त्याची क्वालिटी. आता हे मी तुम्हाला एका उदाहरणाने समजून सांगते. हेच उदाहरण मी मागच्या एपिसोडमध्ये पण दिलेलं होतं, पण हे तुमच्यासाठी समजून घेणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर एक रोप लावायचं आहे तर रोप लावताना सगळ्यात महत्वाचं काय असतं? बीज. बीज चांगल्या क्वालिटीचं हवं. जर बीज चांगल्या क्वालिटीचं नसेल, समजा ते कुजलेलं असेल किंवा उन्हाचा त्याच्यावर परिणाम झाला असेल तर रोप उगवेल का? ते उगवणार नाही. याच पद्धतीनं जेवढं बीज महत्वाचं तेवढं जमीन पण महत्वाची. जमिनीमध्ये योग्य पोषण द्रव्य नसतील किंवा त्याला पाणीच नसेल, त्याच्यामध्ये पूर्ण सुकलेली जमीन असेल तर त्याच्यामध्ये रोप उगवेल का? पुन्हा उगवणार नाही. म्हणजे जमीन सुद्धा तेवढीच महत्वाची. तर स्त्रीला जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतो तिच्यामध्ये सुद्धा असंच आहे. बीज म्हणजे तिचं स्त्री बीज आणि पुरुषांमध्ये असणारा स्पर्म हे दोन्हींची क्वालिटी खूप महत्वाची असते. आणि गर्भाशयाच्या आतमध्ये जिथे हा गर्भ रुजणार आहे त्या गर्भाशयाचा आतला जो स्तर आहे त्याची क्वालिटी सुद्धा तितकीच महत्वाची असते. आता मूळ कारणावर आपण बघितलं की गायनोवेदामध्ये आयुर्वेदाच्या मदतीनं आमचा पूर्ण फोकस की या जोडप्यामध्ये प्रेग्नन्सी का राहत नाही या मूळ कारणावर असतो. पण त्याबरोबरच प्रेग्नन्सीसाठी केले जाणारे खास उपचार म्हणजे स्पर्म क्वालिटी, एग क्वालिटी आणि गर्भाशयाच्या आतल्या स्तराची क्वालिटी यांच्याकडे गायनोवेदामध्ये खास लक्ष दिलं जातं. आणि पूर्ण विचार केला तर हे लक्षात येईल की या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट अचीव करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते म्हणजे गर्भाचं रुजणं, ज्याला इम्प्लांटेशन असं म्हटलं जातं. तर बघा, इम्प्लांटेशन हा प्रेग्नन्सी मधला अत्यंत निर्णायक टप्पा आहे. तो इतका निर्णायक आहे की इम्प्लांटेशन जर योग्य पद्धतीनं झालं, हेल्दी पद्धतीनं झालं तर प्रेग्नन्सी अचीव होईल. आणि एवढंच नाही तर पूर्ण 9 महिने ती हेल्दी राहील आणि गर्भाशयात 9 महिने व्यवस्थित बाळाची वाढ पण होईल. पण जर इम्प्लांटेशनच व्यवस्थित झालं नाही, ते समजा वीक आहे किंवा योग्य पद्धतीनं नाही झालं तर एक तर प्रेग्नन्सीच राहणार नाही किंवा प्रेग्नन्सी राहिली तरी सुद्धा पूर्ण 9 महिने ती टिकू शकणार नाही. मिसकॅरेज होण्याचे चान्सेस वाढतील. तर इतका इम्प्लांटेशन हा टप्पा महत्वाचा असतो. आणि नेमकं इथेच IVF आणि आयुर्वेदानी आम्ही ही जी ट्रीटमेंट करतो ह्याच्यामध्ये एक बेसिक फरक आहे, अगदी महत्वाचा फरक आहे. गायनोवेदामध्ये जेव्हा आम्ही आयुर्वेदाच्या मदतीनं ही सगळी ट्रीटमेंट करत असतो त्याच्यामध्ये मूळ कारणावरच्या उपचारांबरोबरच इम्प्लांटेशनसाठी आवश्यक असणारी एग क्वालिटी, स्पर्म क्वालिटी आणि एंडोमेट्रियमची क्वालिटी याकडे आम्ही खास लक्ष देतो. पण IVF मध्ये आपण मूळ कारणाकडे कुठंतरी तेवढं लक्ष देत नसल्यामुळे आणि इम्प्लांटेशनला तितकासा सपोर्टचा एक पद्धतीने अभाव असल्यामुळे हा फरक तर नक्की पडतो. आणि आयुर्वेदिक पद्धतीने आपण या सगळ्यांचा जेव्हा विचार करून ट्रीटमेंट करतो तेव्हा नक्कीच कुठेतरी नैसर्गिक पद्धतीनं प्रेग्नन्सी राहायला मदत होत असते. आणि याच प्रकारे आम्ही 25,000पेक्षा सुद्धा जास्त कपल्समध्ये नॅचरल प्रेग्नन्सी होताना बघितलंय. आणि अगदी तसं बघायला गेलं तर त्यामध्ये कितीतरी कपल्स असे सुद्धा होते ज्यांना मल्टिपल IVF सायकल केल्यानंतर त्यांना फेल्युअर झालं किंवा प्रेग्नन्सी अचीव होऊ शकली नाही. अशा कपल्समध्ये पण गायनोवेदामध्ये आयुर्वेदिक उपचारांनी नैसर्गिक प्रेग्नन्सी झालेली आहे. आयुर्वेदामध्ये इम्प्लांटेशन या टप्प्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि यासाठी 25 पेक्षा सुद्धा जास्त हर्ब्स, चरक संहिता या आयुर्वेदाच्या एन्शंट जी संहिता आहे त्याच्यामध्ये सांगितले गेलेत. गायनोवेदामध्ये येणाऱ्या प्रत्येक कपलला आम्ही यातले 17हून पेक्षा जास्त हर्बचा वापर करून इम्प्लांटेशनला सपोर्ट करत असतो. आणि मला असं वाटतं की हाच तो महत्वाचा वेगळेपणा आहे ज्याच्यामुळे गायनोवेदामध्ये आम्ही 25,000पेक्षा सुद्धा जास्त कपल्समध्ये नॅचरल पद्धतीनं प्रेग्नन्सी अचीव करू शकलो. निश्चितच. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील आई होण्याचं स्वप्न पाहताय पण अडचणी येत आहेत, काळजी करू नका. डॉक्टर आरती पाटील यांचा सल्ला आजच घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा.
काय आहे आज आपण IVF उपचार पद्धतीविषयी जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आरती पाटील. डॉक्टर, एक थेट प्रश्न. एखाद्या स्त्रीला सिव्हिअर PCOD आहे किंवा AMH खूप कमी आहे, एन्डोमेट्रोसिस आहे, किंवा एक ट्यूब ब्लॉक्ड आहे, वय वाढतं आहे, अशा केसेसमध्ये वेळ वाया न घालवता डिरेक्टली IVF केलेलं चांगलं नाही का? कारण आपण जनरली सगळ्यांनाच माहितीये की आयुर्वेदाची जी प्रोसेस असते ती खूप लांब पर्यंत चालते, खूप उशिरापर्यंत चालते. मग अशा वेळेला संधी मिळण्याचा धोका कमी होऊ शकतो का? हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो आणि हा नक्कीच खूप महत्वाचा पण प्रश्न आहे. तर सिव्हिअर PCOD आहे किंवा एन्डोमेट्रिओसिसचा त्रास आहे, वय वाढतं आहे किंवा खूप लो AMH आहे, म्हणून डायरेक्ट IVF करून घेणं योग्य नक्कीच नाही. आणि हे मी तुम्हाला माझ्या रुटीन प्रॅक्टिसमधल्या 2 उदाहरणांनी समजून सांगते. तर माझा एक पेशंट ज्याचं नाव होतं सैमंतिका साहू. ही पेशंट जेव्हा माझ्याकडे आली आणि ती कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तिचे सगळे रिपोर्ट्स बघितल्यावर आमच्या असं लक्षात आलं की तिला 3 प्रॉब्लेम्स आहेत आणि 3ही मोठे प्रॉब्लेम्स होते. पहिला प्रॉब्लेम म्हणजे तिला लो AMH होता, म्हणजे अंड्यांची संख्या तिच्यामध्ये खूप कमी होती. ती होती 0.001, म्हणजे ही खूपच कमी संख्या आहे. दुसरा प्रॉब्लेम होता सिव्हिअर एन्डोमेट्रिओसिस आणि तिसरा प्रॉब्लेम होता तिची एक ट्यूब सुद्धा ब्लॉक होती. आता आम्ही हिचे रिपोर्ट्स बघितल्यावर पहिला आम्ही हे बघत होतो की ते काय मूळ कारण आहे ज्याच्यामुळे ह्या पेशंटमध्ये प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर पहिलं कारण असं होतं की लो AMH असल्यावर एका अंड्याने सुद्धा प्रेग्नन्सी राहते. प्रेग्नन्सी राहण्यासाठी एक सुद्धा अंड इनफ आहे, पण अंड्यांची संख्या जेव्हा कमी होते तेव्हा अंड्याच्या क्वालिटीवर परिणाम होतो. म्हणजेच या पेशंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अंड्याच्या क्वालिटीवर काम करणं आवश्यक होतं, ज्याची ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. त्यानंतर सिव्हिअर एन्डोमेट्रिओसिस मध्ये काय होतं, पूर्ण गर्भाशयालाच सूज आलेली असते, एक प्रकारचं इन्फ्लमेशन असतं तिथे. तर आता आपण इमॅजिन करू शकतो की जर गर्भाशयाच्या आतमध्ये सूज असेल तर तिथं गर्भ रुजणार कसा, आणि तिथं गर्भ रुजू शकला नाही आणि पुढे जाऊन तो 9 महिने तिथे राहणार कसा. त्यामुळे त्या कारणावर सुद्धा आम्ही योग्य ते उपचार चालू केले. आणि तिची जी ट्यूब ब्लॉक होती त्याचमुळे तिला फक्त ऑल्टरनेट मंथ मध्येच प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस होते. या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही तिच्या रूट कॉजवर ट्रीटमेंट करून जेव्हा उपचार सगळे सुरू केले तेव्हा तिला 8 महिन्यांचा कालावधी लागला. 8 महिन्यांनंतर तिने नॅचरली कन्सीव्ह केलं आणि डेफिनेटली तिला IVFचा सल्ला पूर्वी मिळालाच होता, पण याशिवाय सुद्धा योग्य उपचार पद्धतीने ती नॅचरली कन्सीव्ह झाली. आता उलटा विचार करून बघूया, तिने जर डायरेक्ट सिव्हिअर एन्डोमेट्रिओसिस आहे म्हणून IVFचा चान्स घेतला असता तर विचार करा, एम्ब्रिओ तर तयार झाला असता आणि एम्ब्रिओ नंतर IVFच्या प्रोसिजरने आत पण सोडला असता गर्भाशयामध्ये. पण आतमध्ये एन्डोमेट्रिओसिसमुळे जी सूज आलेली आहे त्याच्यामुळे गर्भ रुजण्याचे चान्सेस हे खूप कमी होते. आणि म्हणूनच तिला IVF मध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं होतं की तुमच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मग आता विचार करा की सिव्हिअर एन्डोमेट्रिओसिस आहे म्हणून जर थेट IVF केलं असतं तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्स खूप कमी होते. अशीच माझी दुसरी केस म्हणजे नेहा. नेहा ही आमची पुण्याची एक पेशंट जी आमच्याकडे जेव्हा आली तेव्हा तिला ऑलरेडी एक मूल होतं. दुसऱ्यांदा ती प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिली प्रेग्नन्सी नॅचरल असताना सुद्धा दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये तिला खूप अडचणी येत होत्या. तिला पण IVF सजेस्ट झालं. तिने IVFचे मल्टिपल सायकल्स केले पण यश मिळालं नाही, प्रेग्नन्सी राहिली नाही. आता ती आमच्याकडे आली आणि तिची पूर्ण तपासणी जेव्हा आम्ही केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की पहिल्या प्रेग्नन्सी नंतर तिला 2-3 वेळा वजायनल इन्फेक्शन्सचा त्रास झाला होता. त्यावेळी तिची अँटीबायोटिक्सनी योग्य ट्रीटमेंट तर केली गेली होती, पण गर्भाशयाच्या आतमध्ये ते इन्फेक्शन अगदी माइल्ड पद्धतीनं आतमध्ये शिल्लक होतं आणि थोडं इन्फ्लमेशन म्हणजे सूज सुद्धा होती. आता आपण विचार करू शकतो की गर्भ इतका नाजूक असतो सुरुवातीच्या काळामध्ये आणि गर्भाशयाच्या आतमध्ये भले माइल्ड इन्फेक्शन असेल पण तिथे जेव्हा ते जंतू असतील, इन्फेक्शन असतील, तेव्हा तो गर्भ तिथे रुजेल का? किती अवघड आहे तो गर्भ रुजणं. आणि रुजला तरी पुढे मिसकॅरेजचे चान्सेस आहेतच, कारण त्याला 9 महिने तिथे राहायचंय, तिथे राहून त्याला वाढायचंय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप अडचणी निर्माण होणाऱ्या होत्या. म्हणूनच आम्ही ह्या पेशंटमध्ये बिलकुल गडबड केली नाही. पूर्ण 90 दिवसांसाठी 90 डेजसाठी आम्ही फक्त तिच्या इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशनवर काम केलं आणि मगच तिला आम्ही प्रेग्नन्सीचा चान्स घेतला आणि तिला अगदी सक्सेसफुल प्रेग्नन्सी 6व्या महिन्यामध्ये झाली आणि तिला आता
ट्विन्स बेबीज आहेत, ट्विन बेबी बॉईज. तर म्हणूनच मी म्हणत असते की कोणताही प्रॉब्लेम कितीही सिव्हिअर असला तरी थेट IVF करणं हा त्यावरचा पर्याय नक्कीच नाही. तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारणं गरजेचं आहे की माझ्या केसमध्ये प्रेग्नन्सी न राहण्याचं मूळ कारण काय आहे आणि IVFनी त्याच्यावर उपचार होतोय का, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारणं फार आवश्यक आहे. आणि उलट मी तर असं म्हणेन की एखादा प्रॉब्लेम जर खूप सिव्हिअर असेल तर त्यामध्ये डायरेक्ट IVF करण्यापेक्षा पूर्वी त्या मूळ कारणाचा उपचार करून तयारी करणं फार महत्वाचं आहे. कारण हे तर बेसिक आहे, फाउंडेशनल आहे. तीच तयारी तुम्ही केली नाही तर कोणताही उपचाराने तुम्हाला प्रेग्नन्सी राहणं हे अवघडच आहे. डॉक्टर, जाता जाता आई बाबा होण्याचं स्वप्न पाहत असलेल्या कपल्सना तुम्ही काय सल्ला द्याल, आणि विशेषतः ज्यांना IVFचा सल्ला मिळालेला आहे त्यांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे, कशा पद्धतीने विचार केला पाहिजे? तर माझा महत्वाचा एकच सल्ला आहे की जेव्हा तुम्हाला IVF करण्याचा सल्ला मिळतो तेव्हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे की तुमच्या केसमध्ये नक्की ते कोणतं कारण आहे ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही, याचं उत्तर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि IVF नेमकं त्या कारणावर काम करतंय का हे बघणं आवश्यक आहे. हे मी तुम्हाला एका उदाहरणाने समजून सांगते. जर तुम्हाला लो AMH साठी IVF सांगितलंय तर लो AMH मध्ये लो एग क्वालिटी झाल्यामुळेच प्रेग्नन्सी राहत नाही, तर IVF एकची क्वालिटी सुधारू शकतं का हे बघणं आवश्यक आहे. आता जर उत्तर नाही असेल तर IVF करून सुद्धा त्याचे सक्सेस होण्याचे चान्सेस कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइजच राहतील. म्हणून माझा स्पष्ट सल्ला आहे की आयुर्वेद हाच फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट चॉईस असला पाहिजे. कारण त्यामध्ये आपण रूट कॉज बघत असतो आणि प्रेग्नन्सीची सगळी बेसिक फाउंडेशनल तयारी करत असतो. म्हणजे एक क्वालिटी सुधारणं, स्पर्म क्वालिटी सुधारणं, एंडोमेट्रियमची क्वालिटी सुधारणं, म्हणजे प्रेग्नन्सीची ही जी सगळी तयारी आहे ही अगदी बेसिक आणि फाउंडेशनल आहे, ती खूप महत्वाची आहे. आणि इथेच बहुतांश लोक नैसर्गिकरित्या कन्सीव्ह करतात. आणि त्यामधले काही ठराविक कपल जे कन्सीव्ह करू शकत नाहीत आणि त्यांच्यामध्ये IVFचीच गरज असते, त्यांना सुद्धा हे आयुर्वेदिक घेतलेले जे उपचार आहेत ते खूप फायदेशीर ठरतात आणि IVFचा सक्सेस वाढवण्यासाठी ते नेहमी मदत करत असतात. म्हणूनच आयुर्वेद आणि IVF हे एक दुसऱ्यांचे पर्याय नाही आहेत, ते एकमेकांना पूरक आहेत. योग्य वेळी योग्य पर्याय निवडणं हे फार महत्वाचं आहे. तर मंडळी, IVF ही महत्वाची ट्रीटमेंट आहे, पण ती प्रत्येकासाठी आणि सर्वात आधी असलीच पाहिजे असं नाही. मूळ कारण शोधणे, प्रत्येक जोडप्यासाठी वेगळा ट्रीटमेंट प्लॅन असणं हे किती महत्वाचं आहे हे आज आपल्याला समजलं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.